शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज रायगड लोकसभा मतदारसंघात दौरा आहे आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आहेत। तुम्ही पक्षाकडनं उमेदवार असणार आहात। आज लोकसभेची पूर्वतयारी एक या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे या दौरा करण्याची। लोकप्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटात रायगड जिल्ह्यात सध्या नाहीयेत। जे दोन आमदार होते ते सुद्धा शिंदे गटात गेलेत। किती महत्त्वाचा आहे पक्षप्रमुखांचा हा दौरा? कसं आहे, शिवसेनेमध्ये गद्दारी झाली, बंडखोरी झाली। शिवसेनेचे 40 आमदारांनी गद्दारी केली आणि त्यांनी स्वतंत्र गट निर्माण केला। आपण सुरुवातीला म्हणालात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, मी या आपल्या मताशी सहमत नाही आहे। जे सोडून गेले त्यांचा गट आहे, जो राहिलाय तो मूळ शिवसेना पक्ष आहे। कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे सोडून गेलेले नाही आहेत, अनंत गीते सोडून गेलेले नाही आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत तिथेच आहेत, अनंत गीते आहेत तिथे आहेत। जे सोडून गेले त्यांचा गट आहे आणि त्यामुळे मूळ शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे। गेले ते आमदार गेलेले आहेत, गेले ते खासदार गेलेले आहेत। ज्या मतदारांनी त्यांना आमदार बनवले, ज्या शिवसैनिकांनी त्यांना आमदार खासदार बनवले, ते कोणी सोडून गेलेले नाहीत। ते सर्वच्या सर्व उद्धव साहेबांच्या बरोबर आहेत, मूळ शिवसेनेच्या बरोबर आहेत आणि तो अनुभव आजच्या या सभेत सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल। विद्यमान खासदार सुनील तटकरेंचं आव्हान पुन्हा एकदा तुमच्या समोर असणार आहे। उमेदवारी जरी जाहीर केली नसली त्या महायुतीकडनं तरी एक मोठं आव्हान समोर दिसतं आणि यामध्ये हा दौरा आणि तयारी। नाही, खरं म्हणजे माझ्यासाठी मला आव्हान असं कोणतंच वाटत नाही आहे। ही मी गर्व म्हणून नाही सांगत आहे, ही दरपोक्ती नाही आहे। मी रायगडच्या जनतेमध्ये समरस झालेला लोकप्रतिनिधी आहे। माझे संबंध घराघरामध्ये आहेत आणि माझ्याबद्दल कमालीचा आदर, प्रेम, सहानुभूती ही रायगडच्या जनतेमध्ये आहे आणि त्यामुळे एकदा रायगडच्या जनतेनंच मला मनापासून स्वीकारले, तिथे मला कोणाचं आव्हान वाटण्याची काय आवश्यकता नाही आहे। राष्ट्रवादीचे नेते म्हणतात गर्दी होणार नाही या मेळाव्याला। बघा तुम्ही, आपण सगळे आता इथं उपस्थित आहात, आपण कव्हरेज करताय, आपण हे संपूर्ण हा जनसंवाद दौरा आपण या ठिकाणी कव्हर करणार आहात। आपण जे कराल ते त्यांना पाठवून द्या, म्हणजे त्यांना कळेल की गर्दी होती का नव्हती, पण मात्र पाठवा एवढं नक्की, ही मी विनंती करेन की आपण उत्तर मिळणार या जनसंवाद मेळाव्यामध्ये महायुतीला जबरदस्त उत्तर मिळणार, जबरदस्त उत्तर मिळणार। महायुती कोकणात दिसणारच नाही, महायुती कोकणात नामशेष झालेली असेल। त्यामुळे हे होते आनंद गीते त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं उत्तर महायुतीला या सगळ्या जनसंवाद मेळाव्यामध्ये मिळेल आणि तशा प्रकारची तयारी सुद्धा या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी इथे केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन अरविंद वारगे मी वेदांतने, एबीपी माझा, पेन, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।